आमची टाकी अशी बाहेर का काढली होती? तर चला सांगते. हाय गाईज, मी सृष्टी आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजही खूप आभाळ होता आमच्या इथे. पाऊस आला नव्हता, पण खूप आभाळ होतं आणि मम्मीने अशी सगळी साफसफाई चालू केली होती इथली आणि टाकी काय बाहेर काढली होती तेही मी तुम्हाला सांगते. आमची बोर बंद पडली आहे बाहेरची आणि तिथे टाकी होती त्यामुळे ते काढायला प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे सगळी टाकी वगैरे काढली आणि तिथलं साफ वगैरे करून घेतलं मम्मीने आणि त्यानंतर हर्ष काही दुकानातलं सामान लावत होता, कारण की आम्हाला नंतर बोर्डचं कामही करायचं होतं आणि त्या लोकांना बोलवायचंही होतं. त्यानंतर मग संध्याकाळी चहा वगैरे केला आम्ही सगळ्यांना. त्यातच आमचं बोर्डचंही काम चालू झालं होतं आणि त्यानंतर मग संध्याकाळी मम्मीने अशा चकुल्या केल्या होत्या आणि आमच्या इथे त्याला चकुल्याच म्हणतात. आता तुमच्या इथे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या खूप छान लागतात. तर असाच होता माझा आजचा दिवस गाईज. मी तुम्हाला भेटते नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय. आमची टाकी अशी बाहेर का काढली होती? तर चला सांगते. हाय गाईज, मी सृष्टी आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजही खूप आभाळ होता आमच्या इथे. पाऊस आला नव्हता, पण खूप आभाळ होतं आणि मम्मीने अशी सगळी साफसफाई चालू केली होती इथली आणि टाकी काय बाहेर काढली होती तेही मी तुम्हाला सांगते. आमची बोर बंद पडली आहे बाहेरची आणि तिथे टाकी होती त्यामुळे ते काढायला प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे सगळी टाकी वगैरे काढली आणि तिथलं साफ वगैरे करून घेतलं मम्मीने आणि त्यानंतर हर्ष काही दुकानातलं सामान लावत होता, कारण की आम्हाला नंतर बोर्डचं कामही करायचं होतं आणि त्या लोकांना बोलवायचंही होतं. त्यानंतर मग संध्याकाळी चहा वगैरे केला आम्ही सगळ्यांना. त्यातच आमचं बोर्डचंही काम चालू झालं होतं आणि त्यानंतर मग संध्याकाळी मम्मीने अशा चकुल्या केल्या होत्या आणि आमच्या इथे त्याला चकुल्याच म्हणतात. आता तुमच्या इथे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या खूप छान लागतात. तर असाच होता माझा आजचा दिवस गाईज. मी तुम्हाला भेटते नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.